हॅलो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख हो तुका म्हणे माझे
सर्व सुख हो तुका म्हणे माझे हे सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडीने पाहिना त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा गळा असे पितांबर हो तुळसी हार गळा गळा असे पितांबर पाहिला त्रिमुख आवडेने पाहिला त्रिमुख आवडेने आवडेने तुळसे हार गळा कासे पितांबर हो तुळसे हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेची धान आवड निरंतर हेची धान तुळसी हार गळा गळा असे पितांबर ओ तुळसी हार गळा गळा असे पितांबर निरंतर हेचे दान आवडे निरंतर हेचे दान तुळसे हार गळा कासे पितांबर हो तुळसे हार गळा कासे पितांबर बारक माये जय जय बारक माये जय जय बारक माये जय जय बारक माये हरि जय जय बारक माये बारक माये ओ हरि हरि ओ हेलो हेलो हरि 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 जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि
मातेचे याचिते अवघे बालकाचे व्यापते अवघे बालकाचे व्यापते अवघे बालकाचे व्यापते मातेचे याचिते अवघे बालकाचे व्यापते अवघे बालकाचे व्यापते अवघे बालकाचे व्यापते देह वितरे आपुला जवळ घेताच न गेला जवळ घेताच न गेला जवळ घेताच न गेला देह विचारे आपुला जवळ घेताच न गेला जवळ घेताच न गेला जवळ घेताच न गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते आणि अंगावरी चढते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळी घेताच न गेला जवळ घेताच न गेला जवळ घेताच न गेला हो तुका जळता पुढे हो तुका जळता पुढे बाई झोपेला लळे पुढे देह विसरे आपुला देह विसरे आपुला बाई झोपेला लळे पुढे जवळी घेताच न गेला देह विसरे आपुला देह विसरे आपुला जवळी घेताच देह विसरे बारक माये हरी रे विठू बारक माये जय बारक माये जय बारक माये हरी रे बारक माये बारक माये अच्छा जोरात वाजवा की. संगत वाजवायची नाही. टाळी म्हणलं टाळी, पकवात म्हणलं पकवात, टाळ म्हणलं टाळ. आधी टाळी.
तिचिया चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला लावी म्हणा पिसे दावी प्रेम वाहते अंगावरी चढते देह देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला विठ्ठल विठाल 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 झाला गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरिकाय दातुं मृन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा 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 करू प्रथम नमन 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 तुझर चरण तंता तुझ्या तुझर चरण तंता तुझ्या तुझर चरण तंता तुझ्या तुझर चरण तंता तुझ्या संत कृपा धारे संत कृपा धारे संत संसार संत कृपा दुसर चरण संतांचिया दुसर चरण संतांचिया दुसर चरण संतांचिया दुसर चरण संतांचिया दुसर चरण त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा भेरू वचन ऐका कमळापती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी विठ्ठल मातीची या चित्ती अवही बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेताश न गेला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगतवंदनीय वारकरी संप्रदायाच्या कळस ठिकाणी असणारे सिद्ध प्रसिद्ध ज्यांनी देहावर मनावर नवे नवे यमावर राज्य केलं. मी म्हणतो यम सुद्धा ज्यांच्या ताब्यात असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मातृत्वाचा महिमा गाणारा खर तर माझ्या आतापर्यंतच्या सेवेमध्ये प्रथमता घेतलेला अभंग. या अभंगामध्ये बाहेर जायलाच चान्स नाही कुठं. यामध्ये पहिल्यापासून ते शेवटपर्यंत फक्त 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 आईच्या अंतकरणामध्ये आईच्या चित्तामध्ये बाळकाबद्दल असणारी व्याप्ती नव्हे नव्हे ही व्याप्ती निस्ती आई कोणती म्हणून न सांगणारी तर ऐका ही संत मंडळी जी आपली आई आहे ही एक आई हिचंही वर्णन करणारा अभंग नव्हे आपल्याला जिने जन्म दिला त्या जन्मदात्री आईचाही महिमा वर्णन करणारा अभंग विठ्ठल अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसहा परिहार करून देणं वक्त्याचं परम कर्तव्य आहे. या न्यायाने आज कैलासवासी मनुबाई रघुनाथ चांदगुडे या आईंचे 1 वर्षापूर्वी जाणं झालं आणि आईच्या मातृऋणातून मुक्त होण्याकरता त्यांचे पुत्र 2 कन्या पूर्ण कुटुंब नातवंडे यांनी आपल्या आईच्या आजीच्या आत्याच्या म्हणा मामे भाचे सगळे नातलग एकत्रित येऊन हा 1 दिवसीय नामयज्ञ सोहळा आयोजित करत असतात. आता हे कीर्तन करायचं भजन करायचं महाराज हा खेळ नव्हे. मग इथं काय काय लागतं महाराज सांगतात लावणी मृदंग श्रुती टाळ घोष या सर्वांच्या साह्याने हा नामयज्ञ सोहळा आपण संपन्न करत असतो. महाराज कीर्तन का करावं कशासाठी करावं याच्यातून काहीतरी आपल्याला निष्पन्न होणार असतं. आज निष्पन्न होणारे म्हणजे यातून इथं निघणारा हरिनामाचा घोष हा भगवंताला काय करणारे पाजर फोडणारे आणि तो पाजर फुटल्यानंतर त्या मातृत्वाला आपल्या चरणाशी जागा म्हणे या हृदया ठिकाणी जागा देणार आहे. मग याकरता नुसतं मी एकट्याने बोलून आमच्या सुजल महाराजांनी एकट्याने वाजवून इकडे प्रसाद महाराजांनी बाबांनी गायन करून उपयोग तर त्याच्याबरोबर तुम्ही सुद्धा साह्य. पण तुम्ही साह्य करायचं कोणत्या गोष्टीचं बसलेल्यांनी नुसतं बुवाकडे बघायचं टाळी कशाने हा मग आणलेत ना. महत्वाची सूचना महाराज आल्यापासून ओरडून सांगावं लागतं. मोठी शोकांतिका बरं का मोठी शोकांतिका की आल्या आल्या सांगावं लागतं सरकून बसा टाळी वाजवा हा मुखाने हरिनाम घ्या. हे सांगता सांगता 700-750 वर्ष गेली पण अजून आमच्या मेंदूमध्ये आलं पण आज आलं पाहिजे. हा आज येण्याकरताच खरं तर तुकोबाराय इथं आलेत. पांडुरंग परमात्म्याला मी विनंती केली वचन ऐका कमळापती माझे रंका कर जोडितो आपण असावे म्हणजे पांडुरंग परमात्मा हा. आणि खरं तर पांडुरंग परमात्मा हा जे ते भक्त हा माझे भक्त गाती नारदामी हा पांडुरंग परमात्मा उभा आहे. त्या पांडुरंग परमात्म्याला आपल्याला काय करायचं आता प्रसन्न करायचे आणि प्रसन्न करून त्या आईच्या चरणावरती आपली अखेरची श्रद्धांजली अर्पण करायची. याकरता सर्वांनी टाळी वाजवायची आणि मुखाने हरिनाम घ्यायचं बरं का. असंच आपण करत 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 आपण या
सेवेला पूर्ण विराम तर देणार, पण सेवा संपवण्याच्या अगोदर काहीतरी आपल्या मनामध्ये घुसलं पाहिजे, हा महत्वाचा विषय बरं का महाराज. नाही तर बुवा असे आले किती आणि गेले, पण आज तसं झालं अजिबात झालं नाही पाहिजे. आज देव नाही कळाला तरी चालेल, पण आई कळाली पाहिजे. खरं सांगू का, ज्यांच्या प्रेरणेने मला इथं सेवा करण्याची संधी मिळाली, सौभाग्यवती रुपालीताई लोणकर आईंचा फोन मला आला, समस्त भजनी मंडळ आहे, या सर्वांच्या साह्याने इथं सेवा करण्याची संधी मिळाली. पण आईंनी मला अगोदरच सांगितलं, महाराज सगळं ऐकलं, आतापर्यंत भरपूर कीर्तन ऐकली, पण ज्या आईसाठी आपण, ज्या आईनं आपल्यासाठी अख्खं जीवन व्यतीत केलं ना, त्या आईचा महिमाच ऐकायला भेटना महाराज. कुठं लुप्त होत चाललंय, लुप्त होत चाललंय, ख्या ख्या खो मध्येच वेळ. मग आज मात्र महाराज तुम्ही फक्त आम्हाला आई सांगायची बरं का, आई सांगायची. आई सांगितली ना महाराज, बास, तुम्ही म्हणताल तेवढंच पाकिट भरणार. नाही असं काही झालेलं एक विनोद म्हणून सांगायचं झालं महाराज. असो, आईंच्याही चरणावरती दंडवत. गुरुवारी हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज आहेत, यांच्याही चरणावरती दंडवत. गोड विनेकरी बाबा आहेत, तानगुडे बाबाच ना, हा, तानगुडे बाबांच्याही चरणावरती दंडवत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का, आपल्या काराठी गावचं खरं वैभव इथं आहे. बाबळे महाराज, मी बघतोय आज प्रत्येक गावात फिरतोय, टाळकरी पुरुषच हुडकून गावात 4 गावा नाहीत. आज इथं एवढ्या महिला वर्ग, म्हणजे आज माझ्या माता वर्ग, माऊली वर्ग इथं उभे, यांच्यासाठी भांडवल तुमचं खर्च होतं का? टाळी वाजवाय पैसे जातात, हा मग वाजवा टाळी. ह्याच वाजवतात का ह्यांची पार्टी म्हणून? तुम्हाला झोंबलं का काय? वाजवा टाळ्या जोरात सगळ्यांनी एकदा. गजर मातृत्वाचा आहे बर का. विठ्ठल चला तर आपल्याला जायचंय ना, आपल्याला काय करायचं, शोध घ्यायचा आहे मातृत्वाचा. मातृत्वाचा शोध घेत असताना आज घेतलेला शोध आपल्याला इथून पुढे आणखीनही कधी बघितलं, पितांबर महाराजांचं कीर्तन ऐकायचंय वाटलं तरी आज जे शूटिंग साठी आहेत आमचे चेतन दादांचा चॅनल हरिभक्त ओम साई क्रिएशन, गजर विठुरायाचा असा गोड असा चॅनल आहे. दादांच्याही चरणावरती दंडवत आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल चला तर आपल्याला भक्ती करायची. भक्ती मार्गामध्ये गुंग होण्याकरता पहिलं म्हणजे नामस्मरणाचा भाग. महत्वाची गोष्ट, भक्तीमध्ये दंग व्हायचे, भक्ती करायची म्हणलं तर पहिलं माई आई काय करायला पाहिजे माऊली, आपल्याला भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. म्हणजे देवाचं नाव घ्यावं लागेल. देवाचं नाव घेण्याकरता आपल्याला कमीत कमी 50 लाख रुपये माझ्या खात्यावर टाकावं. कोण टाकणार? आहेत ते सुद्धा बाहेर काढणार. महाराज आल्यापासून 5-10 मिनिटं माझे नाव घेण्यातच, खरं सांगतो महाराज, आपलेच म्हणून सगळे सांगतो, पण खरं सांगू का, माझ्या तुकोबारांनी सांगितलं होतं, तुम्हाला वेळ लागावं, तुम्हाला वेळ लागावं. कशाचं? हरी नामाचं. कशाचं? नामाचं. आपल्याला वेळ लागलं नावाचं. कामाचं तर काय सांगायला नको, पण त्यातून आपल्याला आई नावाचं जास्ती वेळ लागलो. आता तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला उलट टोमणं म्हणता का काय? नाव घेणं, पण नाव घेतल्यानंतर जे समाधान आहे ते नाम घेतल्यावर समाधान मनामध्ये यायला पाहिजे, याकरता सांगतोय. हरी नामाशिवाय, कारण नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. लय सोपं जायचंय पुढं आपल्याला. एकमेव साधन. आज मला एक गोष्ट सांगा, आज आपण वर्षश्राद्ध करत आहे, बरोबर? वर्षश्राद्ध पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करत आहे. आता हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करत असताना मला एक गोष्ट सांगा, इथं कीर्तनच का? कीर्तनच का? मला सांगा वहिनी, आपल्या गावातून, घरातून, परिसरातून एखादा देवऋषी जावा, ज्याने जन्मापासून मरेपर्यंत आई अंबिकेची सेवा
कोणत्या अमुक देवीची सेवा केली. बरं एखादा गोंधळी जावावा, एखादा गोंधळी गेला. बरं गोंधळी गेला, मी म्हणतो एखादा तमाशातला कलाकार गेला, यांचंही जाणं झालं, यांचंही दावं घातलं जातात, यांचंही वर्ष श्राद्ध घातलं जातं. मग देवऋषी गेला तर देवऋषाच्या कार्यक्रमाला देवीचाच कार्यक्रम व्हायला पाहिजे ना. महाराज खरी गोष्ट का खोटी गोष्ट? गोंधळी गेला, आयुष्यभर याने गोंधळच घातले, आयुष्यभर याने गोंधळ घातले. मग याच्या वर्ष श्राद्धाला कीर्तन का, गोंधळ का नाही? हीच गोष्ट लक्षात घ्या. कारण याच्या मागचं तुकोबारांनी सांगितलं, हा 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 नाम असं एकमेव साधन आहे जे तुम्हाला याच्यातून नामा परते साधन नाही. नामा परते साधन नाही. करी तू करती आणि काही, करी तू करती आणि काही, ऐशाला बाबा गाठी, ऐशाला बाबा गाठी. महाराज सांगतात नाम परते साधन, याच्या व्यतिरिक्त वेगळं साधन नाही. म्हणून आज वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हरिकीर्तन. हा आणि हरिकीर्तनामध्ये यायचंय आणि इथं आल्याच्या नंतर फक्त बसायचंय. ठाईचं बैसोनी आवडी अनंत आळवा, आळवा, आवडी अनंत आळवा. हईत बैसोनी करा एक चित्त, हईत बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आळवा, आळवा, आवडी अनंत आळवा. बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा. ठाईचा बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत, आवडी अनंत आळवा. ठाईचा बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत, आवडी अनंत आळवा. इथंच बसायचं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. आणि देव कसा वळवायचा? आवडीने, सवडीने. आणि आपण सवडीनेच आळवतो, आवडीने आळवत नाही. माय रांचं लेकरू, रांचं पाखरू, रांचं जित्राप जवळ बोलवायचं, त्याला गोंधरायचं म्हणलं तर आवडीनेच बोलवावं लागतं, आवडीनेच जवळ घ्यावं लागतं. मग ते जवळ, मग हा तर जगत पिता आहे, याला बोलवायचं आणि याला आपल्या अंतकरणामध्ये आवडे गाऊ हरिनाम चेता, आवडीने गावे हरिनाम चेता. भावे हरिनाम घेती, आवडीने भावे हरिनाम घेती. आवडीने गावे हरिनाम घेते, आवडीने गावे हरिनाम घेते. आवडीने भावे हरिनाम घेती.
आणि नको गर्व करू नको खेद करू नको खेद करू ना नको खेद हा महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला मात्र काय झालं माहितीये का महाराज, गर्व झाला गर्व. मी पणाचा माझ्यापणाचा किती गोड प्रमाण दिलं बरं का. आईनी मेन जाग्यावरच आणून ठेवलं. आहाहा. इथं बसल्यानंतर मी माझं माझं असणं, अहो तुमचं काय नाही इथं. आजी 50 एकर जरी घेतली तरी आणि आजीने दिलेली असली तरी पंजाने दिलेली असली, हा बापाने दिलेली देव असली, हे काळाचे धन कुबेराचे, देव हे काळाचे धन कुबेराचे, देव हे काळाचे धन कुबेराचे, देव हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देव हे काळाचे धन कुबेराचे, देव हे काळाचे धन कुबेराचे, देव हे काळाचे धन कुबेराचे, देव हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 देह हे काळाचे. हा हा. आणि इथं नाही आपलं आहे का, काय आपलं देह काळाचे आणि धन कुबेराचे. हा. इथं मनुष्याचे. ऐकताय ना तुम्ही, मग बोलायचं. मला बोललं की मला बी बोलावंस. मी अर्ध का सांगतो माहिती का, अर्ध सांगितलं की पुढचं अर्ध बोलतो, मग हे अर्ध अख्खं होतं. मग या दोन्हीने काय होतं माहिती का, डोक्यात बसतं. नाही तर जाताना विचारलं ना बुवाने अभंग कोणता घेतला होता, चोपडा साप काहीच घेणं देणं. महाराज आला आणि महाराज गेला, बस एवढंच. बरं जाऊ द्या, चला असतं ते. आपल्याला मूळ विषयावरती यायचंय. या आपल्याला हरिभजन करायचंय. भगवंतानी सांगितलं आवडीने एक करा. काय देवाला जे आवडतं, आवड आहे देवाची, तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस आहे. तो नामाचा उच्चार आज आपण इथं करत आहोत आईच्या पुण्यस्मरणा निमित्त. आता वर्ष श्राद्ध करतोय, बरोबर 10वं करतोय, 13वं करतोय, हा महिना जेवण घालतोय, बर आणखीन काय सगळं पार जिथली तिथं करतोय. पण हे करतोय कशासाठी हेच कुणाला माहिती. महाराज चाललंय म्हणजे कसं, माझ्या वडिलांची मिरासी गा, हा इथपर्यंतच म्हणायचं. पुढची तुझी चरण सेवा नाही, संसाराची सेवा. मला सांगा मावशांनो, 10वं घातलं जातं, 13वं घातलं जातं, वर्ष श्राद्ध घातलं जातं, का घालायचं याच्या मागचं कारण सांगा. आता सगळ्यांनी आतापर्यंत किती बी 10 किती बी वाटा लावली, सगळ्यांनी फक्त पिढ्याने पिढ्या आलंय म्हणून आपण आपल्यांचं केलं. आपली गॅरंटी नाही. आता नाही तुमचं होईल, पण आमची गॅरंटी उक्त्यात जाणार आहे. परिस्थिती झाली आहे, आता कंडिशन ती झाली. मग कशासाठी वर्ष श्राद्ध करायचं, एवढा विषय सांगून मी पटा पुढे जायचंय बरं का. आपलं एक तर 11ला चालू झालंय, 3:30 वाजेपर्यंत मी काय सोडणार, ती काळजी करू नका. हा बरं चला, महत्वाचं गोष्ट, वर्ष श्राद्ध करायचं का. बरं वर्ष श्राद्धामध्ये हे 13वा घालायचा का, 13व्यामध्ये हे महिना जेवण घालायचं का, त्यातून 10वा घालायचा का, 10व्यातूनही सावडायचा विधी जाळलंय म्हणल्यावर सावडावं लागणार. बरं मला एक गोष्ट सांगा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संस्कार किती प्रकारचे माहिती असलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संस्कार किती प्रकारचे, बोला सगळे जाणकार. आतापर्यंत लय बुवा येऊन गेले सांगून. बरं चला, तुला कशाला आणलाय म्हणाव, तू बोल ना. बरं मी बोलतो.
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये जीवावरती होतात 16 प्रकारचे संस्कार. आता हे 16 प्रकारचे संस्कार कोणते कोणते? आता 16 जर सांगायला गेलं तर आपल्याला 16 तास पुरणार नाहीत. मग 16तले आपल्यावर प्रामुख्याने प्रत्येक जीवावर 3 संस्कार हे मुख्यतः होतातच. पहिला जन्माला आल्याबरोबर प्रत्येक जीवावरती होतो तो म्हणजे नामकरण. काही तर बिना नावाचं कोण? बिना नावाचं कुणी? प्रत्येकाला नाव आहे. वस्तूपासून सगळ्याला, निर्जीवापासून सजीवापर्यंत सर्वांना नाव आहे. पहिला संस्कार नामकरण संस्कार. दुसरा संस्कार विवाह. आता हल्ली एवढ्या 4-2 वर्षात व्हाय नाही बरं का कुठं कुठं, पण बऱ्यापैकी सर्वांवरती होणारा विवाह जो अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साह्याने केला जातो तो विवाह संस्कार. तिसरा संस्कार कसलाही असू द्या, कोणीही असू दे, त्याच्यावरती होतो तो म्हणजे अंतिम. मग राहिलेल्या 13चं कसं काय? हे 13 कधी केले जातात, कधी होतात 13? मग आता मला एक गोष्ट सांगा, जीव गेल्यानंतर नाही का त्या देहाला अग्निदाग देण्यात आला. अग्निदाग दिल्यानंतर ना एक मटकं घेऊन त्यांच्या घरातील ज्येष्ठ चिरंजीव त्या मटकी खांद्यावरती घेतो, खांद्यावर घेऊन त्या अग्नीला प्रदक्षिणा किती? 3 प्रदक्षिणा केल्या, बरोबर? 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि त्या प्रदक्षिणा करतानंतर त्याच्यातून पाणी बाहेर पडावं म्हणून एका दगडानं त्याला होल पाडलं जातं. आणि ज्या दगडाने त्याला होल पाडलं जातं त्या दगडाला आपल्याकडे काय म्हणतात? आत्मा म्हणतात. आणि शास्त्र त्याला जीवखडा म्हणतं. हे जीवखडा. या जीवखड्याला नंतर मला एक गोष्ट सांगा, हा जीवखडा आता हल्ली शॉर्टकट चाललेत बरं का महाराज, पण हा जीवखडा घरातील किंवा चांगल्या जाणकार व्यक्तीच्या साह्याने तो लपून ठेवला जायचा. कुठंतरी एका ठिकाणी लपून ठेवला जायचा, बरोबर? लपून ठेवल्यानंतर तो परत कधी बाहेर काढायचा? दशक्रिया विधीला, बरोबर? आता ही गोष्ट लक्षात येते. आता आपल्याकडे 10व्याला पण शास्त्रानुसार 13 दिवस आपल्या घरामध्ये मला सांगा दीप प्रज्वलित केला जातो, हा का नाही? मग मला एक गोष्ट सांगा, 10वा 5व्या दिवशी, 4थ्या दिवशी, 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी म्हणल तवा 10वा होतो. त्याच्यात काय म्हणजे अनमहत्वाचं 10वा संस्कारामध्ये बसत नाही. मग आता मात्र जन्माचा नामाचा झाला संस्कार. आता इथं मात्र 3 संस्कार पूर्ण झाले, राहिले 13. आता 13व्या दिवशी बघा, 13व्या दिवशी त्या जीवाला आपल्या घरामध्ये बोलवलं जातं. तो जीव 13 दिवस राहिलेले 13 संस्कार आपल्या घरामध्ये अखंड ज्योत प्रज्वलित केले जाते. त्या अग्नीच्या साक्षीने राहिलेले 13 संस्कार त्या जीव खड्यावर होत असतात. म्हणजे केले नाही केले तरी ते शेवटी 13 त्या जीवखड्यावरती होत असतात. अशा प्रकारे 13व्या दिवशी तो जीव आपल्या घरामध्ये पुन्हा येतो. ऐका, याच्या अगोदर तो जीव स्मशान ते घर, स्मशान ते घर, घर ते शेत आणि जिथं त्याने काम केलं याच्यात त्याची फिरण्याची कला चालू असते. कारण इकडं शरीर गेलंय, इकडं जीवाची माणसं राहिलेत. मग यांच्यामध्ये घुटमळत तो जीव मात्र आता मात्र काय होतो, 13व्या दिवशी निश्चिंत होतो, घरामध्ये येतो, दिलेला प्रसाद ग्रहण करतो आणि 14व्या दिवशी तो यमदरबाराच्या प्रवासाला. कितव्या दिवशी? ऐका, आता आपल्यावरती झाले इथं 13 संस्कार पूर्ण. इथून पुढे प्रवास चालू केला. प्रवास चालू केल्यानंतर ऐका, यमदरबाराकडे जात असताना, या दरबाराकडे जात असताना वैतरणी नावाची नदी लागते. कोणती? वैतरणी नावाची. पण या वैतरणी नदीच्या अलीकडच्या काठावर जाण्याकरिता 28 दिवसांचा कालावधी. बघा, सगळ्यांना प्रवास करायचा आहे बरं का, लक्ष द्या. किती दिवस लागतात? 28 दिवस. आता बघा, आपल्याला हिशोब बरोबर करायचा आहे. अगोदर किती झालते? 13, बरोबर? 13 दिवस झाले पूर्ण. आता इथून पुढे 28व्या दिवशी कुठं पोहोचला? वैतरणी नदीच्या अलीकडच्या काठावरती. आता 13 अधिक 28 झाले किती? बोला ना, बोला. 4 41. किती झाले? 41 झाले. आता बघा, आपल्याला वर्ष श्राद्धाला जायचंय, बरोबर आजच्या दिवसापर्यंत यायचंय. 41व्या दिवशी आपण वैतरणी नदीच्या काठावरती पोहोचलो. आता ही वैतरणी नावाची नदी जी आहे ही काय सर्वसाधारण नदी आहे का? ऐका, 28 नरक तत्वांची घाण वाहून नेणारी नदी. यात पू, मल, मूत्र, घाण, रक्त, ऐका, याच्यामध्ये पूर्ण काय पिशाच याच्यातून प्रवास करत असतात, यात राहत असतात. यात मगरीचं बुध बी असतं, याच्यात सापाचं बुध बी असतं. आणि हे काय करत असतात? ऐका, आता ही नदी आपल्याला पार करून जायचंय. मग आपल्या करामाई सारखी नदी आहे का एका मिनिटात हिकून तिकडं
पूल बिल तिला अजिबात काही नाही. मग ही नदी पार करून जायची. मला सांगा कोणाला कोणाला त्या रक्तमासाच्या घाणीमध्ये उतरावं वाटत? इच्छा. त्याकरता भगवंतानी तिथे एक कामधेनू नावाची गाय बांधलेली. ती कामधेनू नावाची गाय ती नदी पार करून जायला सहाय्य करते. पण ऐका, ही नदी काही एका दिवसात, एका मिनिटात, एका तासात पार होत नाही. तर हिला इथून पुढं किती दिवस लागतात? साधारण 59 दिवसांचा कालावधी ही नदी पार करून जायला लागतो. किती? 59. 13 अधिक 28 किती झाले? 41. 41 अधिक 59 किती झाले? 102 कोण म्हणते? 100 झाले. 100व्या दिवशी आपण आता कुठं पोहोचलोय? पण ऐका, आता या नदीतून जायचं म्हणजे सोपं नाही. मग आता या नदीतून पलीकडे जायला साधन म्हणजे कामधेनू नावाची गाय. आता ही कामधेनू नावाची गाय आपल्याला पलीकडे घेऊन जाईन, पण तिला काहीतरी द्यावा लागल. ती विचारते गेल्यावर, बाबा तू काहीतरी कर्म पुण्याचं गोदान केलं का? गोदान केलं का? जर म्हणला तुम्ही मी गोदान केलं, हिस्ट्री लगेच चेक. आणि एका मिनिटात तुम्हाला काय बसायचे? 1 मिनिट नाही, 59 दिवस. एका मिनिटात पड्याल नाही, एका मिनिटात तुमचं सहाय्य आणि गाय तुम्हाला ती वैतरणी नदी पार करून द्यायला सहाय्य करते. महाराज ज्या वेळेस जीव गेला, जीव गेल्यानंतर ना तुम्हाला सांगतो, प्रत्येक जीवाला नेण्याकरता सगळ्यांना माहिती यमदूत तर येतात, नाही तरी देवदूत तर येतात. कारण ऐका, ज्या वेळेस जीव गेला, जीव गेल्यानंतर या शरीरावरती 2 दूत बसलेले आहेत. त्यांचं नाव चित्रगुप्त. ते गुप्त आहेत म्हणून त्यांना काय म्हणलंय? चित्रगुप्त. ते 2 खांद्यावरती चांगलं कर्म केलं उजवा हाताचा निळ्या पेनाच्या शाईने लिहून काढलं जातं. वाईट कर्म केलं लाल पेनच्या शाईने, लाल पेनच्या शाईने लगेच वाईट कर्म लिहिलं जातं. ज्याचं गणित अधिकच बसल तो पटकून यमाला फोन करीन. ज्याच्याकडं पुण्य चांगलं झालं तो देवदूताला फोन करीन. आणि ऐका, देवदूताला फोन गेला सहज येतील आणि सहज घेऊन जातील. पण आता यमदूत खाली येणार आहेत. यमदूत काय सहज येत नाहीत. ते कसे येतात माहिती का? आले म्हणजे मारिती तोडीती जोडीती मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती हो, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती यमाचे किंकर बाहू सारा, यमाचे किंकर बाहू सारा, यमाचे किंकर मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, मारिती तोडीती मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. आता मात्र पाठीवर यमदूत आहेत. हाणत नेत्यात बघा. यमदूत आधी वैतागलेलं. एक तर सगळ्यांकडे BMW, फॉर्च्युनर, ऑडी स्कूटी सगळ्यांकडे आहे. अजून यम नावाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो अजून सुद्धा कशावर बसून येत आहे? हाल्याव. त्याच्यामुळे ते आधीच का असलेलं आहे. इतकं बदकावतं. मी मार खाल्ला आणि मी खाणार बी. काय सांगता येत नाही महाराज. बरं चला असू द्या, विषयांतर व्हायला नको. चला तर मग आता आपण किती 100व्या दिवशी कुठं पोहोचलो? वैतरणी नदीच्या त्या काठावरती. आता वैतरणी नदीच्या त्या काठावरती पोहोचलो म्हणजे कुठं पोहोचलो? यमदरबाराच्या दरवाजा मध्ये. तिथं गेलं की आपल्याला वकील करावा लागतो. त्या वकिलाचं नाव चित्रगुप्त. तो वकील आता तिथं गेल्यानंतर काय करतो? आपली पुढं आलं की हिस्ट्री काढतो. आणि ह्या हिस्ट्रीचा तपास व्हायला पूर्ण तिथून पुढं किती दिवसांचा कालावधी लागतो? 265 दिवसांचा कालावधी लागतो. आता 265 दिवस पितृलोकाची भ्रमंती करावी लागते. आत्मा जो देवाने शुद्ध दिलाय तो शुद्ध तिथं केला जातो. मग नंतर तुम्ही ऐकलंच असेल, त्याला तळलं जातं,
कुठं अग्नीच्या डांबाला चिटकवलं जातं, कोळशातनं भाजून काढलं जातं, हिंसक मगरींच्या तोंडाला दिलं जातं, तोडलं जातं, परत तोडलं जातं, हे सगळ्यांना माहिती. ऐकून ऐकून सगळे कंठाळलेले. चला पुढे जाऊ आपण. आता मात्र हे झालं 265 दिवसात हा सगळा विषय होतो. त्या विषयामध्ये तुमची पूर्ण आत्म्याची शुद्धता केली जाते आणि निकालाच्या दिवशी तो आत्मा, तो जीव तिथं पुन्हा उभा केला जातो. आणि तो दिवस म्हणजे पहिले झालते 13 अधिक 28 किती 41, 41 अधिक 59 किती 100, आणि 100 अधिक 265 झाले किती 365. आणि 365व्या दिवशी आपलं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. आणि पुण्यस्मरणाचा कार्यक्रम हा का, आता हा महत्वाचा विषय. याच्या अगोदर आपण बघा या महिना जेवण घालत असतो. काय घालत असतो? हे महिना जेवण का घालतात आजी? आजी का घालतात? किती बी महिने घातला त्याला आतापर्यंत, पण का घालतात? आता ह्याचं उत्तर असे, कर्ण गेले. कर्ण आता बघा दानशूर कर्ण कुठे गेले? यमदरबार मध्ये पोचले. म्हणे मला आता भूक लागली, माझी खायची सोय करा. म्हणे अरे आमच्याकडे अशी सोय होत नाही. तुझ्या माग तुझ्या खाली जे आहेत, बरोबर तुझ्या मागचे जे आहेत, ते काय करतील? तुझ्या नावाने महिन्याला जेवण घालत असतील. ते तुला आता इथं बघ का, इथेही प्रश्न तयार झाला पाहिजे. तुम्ही म्हणताल महाराज काय याडबीड लागलं का, आम्हाला याड्यात काढता? आम्ही इथं खाली जेवायला घालायचो, वर त्याला कसं पोचायचं? प्रश्न पडला पाहिजे ताई. ताई प्रश्न पडला पाहिजे, मग प्रश्नाचं उत्तर भेटल. वहिनी ऐका, मला सांगा, सर्वसाधारण मी जेमतेम आपले जे दैनंदिन जीवनातलं उदाहरण देतो. सगळ्यांकडे बऱ्यापैकी गुगल पे, फोन पे आहे. माझा नंबर घ्या 95 29 79 43 92. आणि पटकन काय करायचं, सगळ्यांनी 5-5 हजार रुपये त्याच्यावरती टाकायचं. मी बी तुमच्याकडे येणार नाही, तुम्ही बी माझ्याकडे यायचं, पण पैसे तर माझ्याकडे. झालं, विषय संपला. ऐका, तसंच इथं महिन्याला जेवण घातलं की ही भूक भागवायचं काम कोणाचे करतं? त्या पितृ लोकांमध्ये असलेल्या त्या जीवात्म्याचं. म्हणून घालायचं महिना, म्हणून प्रामाणिकपणे महिना जेवण घालायचं असतं. बरं चला, आता वर्ष श्राद्धाच्या दिवशी आता मात्र निकालाच्या कटगऱ्यामध्ये आपला तो जीव खडा उभा आहे. आणि इकडं मात्र आता तो न्यायाधीश यम बाबा आपल्या पुढे समोर उभा आहे. आता तुमच्या कोणत्या घराला, कोणत्या दाराला, कोणत्या जीवाला, कोणाला कुठं जायचंय याचं गणित होणार आहे. पण आता इथं विचारलं जातं, तू एवढं आतापर्यंत ज्यांच्यासाठी केलं त्यांनी तुझ्यासाठी काय केलं? मग ते म्हणतो ऐका, मला तर खाली जाता येत नाही, तुमची 2 खाली पाठवा. मग 2 दूत खाली येतात आणि इथं कडला येऊन बघतात, ज्यांच्यासाठी आतापर्यंत जीवन व्यतीत केलं, ज्यांच्यासाठी कष्टाची ऐका कष्टाने हाडांची झीज केली, त्या लेकरांनी माझ्यासाठी काय केलं हे बघण्याकरता ते दूत खाली येतात. इथे येऊन बघतात, इथं काहीच चाललेलं नाही. मग इथून ते दूत पुन्हा कुठं जातात? आणि तिथं जाऊन सांगतात तुझ्यासाठी कुणीच काही केलेलं नाही. मग मात्र ती आई, मग तो बाप काय करतो? कटकट करायला लागतो. आणि कटा त्याची करती पिताला, वंश दुराचार पुत्र झाला, वंश दुराचार पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला. कटाची करती पिताला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, वंश दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला. मग आई म्हणते, मग आता आई तो बाप पिसाळायला चालू होतो. अरे मी आतापर्यंत यांच्यासाठी जीवन व्यतीत केलं, आतापर्यंत कष्टाचे हाड, अरे हाडाचं रक्ताचे काय, ते रक्ताचं पेन आणि ते काय ना, रक्ताचं पाणी न हाडाची काय ती काढ काय केली माहिती हृदय तिकडे काय ती पाठ करायला बघतो पण होतच नाही तसलं पाठ. पर ते असं एवढं सगळं केलं आणि त्यांनी माझ्यासाठी वर्ष श्राद्धाला हरिकीर्तन नाही ठेवलं, अन्नदान केलं नाही, वस्त्रदान नाही केलं, मग मात्र कटकट केली, श्राप दिला जातो, जा तुम्ही आता सुखी राहणार. मग नारायण, नागबली, नरसिंगपूर मग चालू झालं. म्हणून या वर्ष श्राद्धाच्या दिनी आता मात्र झालं. इथं आल्यावर बघितलं, बघा ते दूध बघतात काय सगळा पाहुणा रावळा गोतावळा लेके बाळा सगळे एकत्र जमलेत. आईला श्राद्धाच्या निमित्त भेट देण्याकरता, श्रद्धांजली अर्पण करण्याकरता सर्व समुदाय इथं, सगळे गावकरी, गोड भजनी मंडळ, पितांबर बुवा इथं उभे आहेत. याचा अर्थ सगळं काही व्यवस्थित चाललंय. जाऊन सांगितलं जातं, आई तुमच्याकरता सगळं काही व्यवस्थितरित्या चालू आहे. मग मात्र तो जीव काय होतो? मामा म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण
काळ मग मात्र तुमचा कल्याणाचा आशीर्वाद दिला जातो. मग मात्र तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. म्हणून केलं जातं पुण्य स्मरण. संपला विषय. कीर्तन नाही, मी अजून 1 तास जाणार. उशिरा येणारी उन्हातच थांबू द्या, काय अडचण. आणि तुम्ही थोडस अजून पुढे सरकून बसला ना तरी चालेल बरं का, म्हणजे उन्हात कोणी थांबायला नको. तुम्ही बाबा अजून ती जागा कव्हर करून घ्या. मावशी तुम्ही थोडं पुढे सरला तरी चालेल, कारण अजून थोडीशी भजनावाले आता आलेत. भोजनावाले यायच्यात मग त्याच्या अगोदर आपल्याला चला मग न बोलता आपलं चालू करूया पुढं. तर चला आता वर्ष श्राद्धाचं. पण ऐका ऐका, त्या मातृत्वाचा महिमा आपल्याला आतापर्यंत कळाला का महाराज? आई मात्र ऐका ऐका, देवळातला देव सगळ्यांना कळाला, देवळातला देव सर्वांना कळाला, पण घरातला देव मात्र अजून कोणाला कळालाच नाही. प्रत्येकाने जिवंतपणी ऐका, ते वर्ष श्राद्ध केलं कधी? मेल्याच्या. खरं तर व्हायला कधी पाहिजे होतं? आता बघा बर का, मी म्हणलं काय, वर्ष श्राद्ध म्हणलं मेल्याच्या नंतर केलं, पण हा जो अट्टहास आहे हा कधी व्हायला पाहिजे होता? मी म्हणतो खरं सांगू का, त्या आई जाण्याच्या अगोदर एकदा वाढदिवस घाला ना तिचा. बोलवा ना हा गोतवळा, बोलवा ना पाहुणारावळा. ऐका ऐका, आपण मेल्यानंतर नाही काय करत असतो माहिती का? ऐका, मेल्यानंतर ना भावाची साडी, आत्याची साडी, मामाची साडी, काकाची साडी, नाही तेवढ्या साड्या, एवढ्या साड्या गोळा करतो की नुसत्या त्या साड्यामध्ये ती आई जळल, नुसत्या साड्यात जळल. एवढ्या साड्या कधी होत्या? ती मेल्यावरती गोळा. आणि ऐका, जिवंतपणी एका साडीचं 3 दडप गुंडळून गुंडळून ऐका ती आई मेली. मग मला विचार करून सांगा, या साड्यांची गरज होती कधी? कधी पाहिजे होती? मी आता तुम्हाला देव सांगणार नाही, मी आता फक्त तुम्हाला आई सांगणार आहे. मला सांगा, होती गरज कधी? जिवंतपणी. हा, आपण आणल्या मेल्यावरती काय जाळायचंय तुमच्या साड्यांना? बाप मेला, जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. उपकार जीवनाच्या वाटेवर, उपकार जीवनाच्या वाटेवरती. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आकार. आई माझी मायेचा सागर दिला जीवनाला आकार. जोरदार टाळ्या वाजवा यांसाठी. महाराज, आई मातृत्व आपल्या जीवन ऐका ना, सर्व काही आपल्यासाठीच व्यतीत करत असते. आईने ऐका, एकदा काय झालं, स्वामी विवेकानंदांपाशी एक शिष्य आला समोर आणि म्हणे,
महाराज तुम्ही प्रत्येक वेळी सांगता आईचे उपकार फिटणार नाही, आईचे उपकार फिटणार नाही. आईचे उपकार फिटणार तरी कसे नाही? मी सांगतो ना महाराज, आईचे उपकार मी फेडू शकतो. ऐका, मी फेडेल उपकार. स्वामी म्हणतात ऐक, एक कर तू फक्त. आता काय करायचं? ती बघ शेजारी पडलेली वीट आहे ना, एक वीट, काय कर, ती वीट मात्र आता काय कर तू एका कापडामध्ये बांध, आणि ती कापडामध्ये बांधलेली वीट काय कर तू आता कमरेला बांध. काय कर? कमरेला बांध. आणि इथून पुढे 9 तास ती कमरेची वीट सोडायची. 9 तास ती कमरेची वीट सोडायची. महाराज चालते की, काहीच अडचण नाही. तुम्हाला वाटतंय ना, घेतली वीट 9 किलोची, ती बांधली कमरेला. 4 किलोचीच असेल, जास्तीत जास्त किलो 1.5 किलो असेल, 1-1.5 किलोची वीट कमरेला बांधली. कमरेला बांधल्यावरती आता म्हणले तुझं दिवसभराचं काम तुझं नित्य नियमाने करायचं. तुझं जे काही काम असेल ते तू करत राहायचं. हा, वाघ 3 तासातच परत स्वामींपाशी आला. किती तासात? 3 तासात. नाही सांगितलं किती? 9 तासच फक्त. म्हणे महाराज काय तुम्हाला येड लागलं का? मी तर तुम्हाला छोटासा एक प्रश्न विचारला होता की मी आईचे उपकार फेडू शकतो. मी सांगितलं होतं की मी आईचे उपकार का फेडू शकत नाही. तर महाराज म्हणले आई 3 तासात माघारी आला. काय झालं रे बाळा? तुझ्या कमरेला बांधलेली वीट. म्हणणे महाराज काही नाही, तुम्हाला सांगतो, नीट खाली वागता येईना, नीट बसता येईना, नीट झोपता येईना, नीट खाता पण येईना. अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालंय. ऐक, 9 महिने उदरामध्ये वागवणारी ती आई तुला कशी समजली नाही? ऐक, 9 महिने काची न करता त्या आईनं तुला या उदरामध्ये वागवलं. ऐक ऐक, जीवाच्या वरती वेळ आली तरीही तुला तिने लांब केलं नाही. आणि तू म्हणतो त्या आईचे उपकार. अरे रे रे, ऐका ऐका महाराज, एका छोट्याशा गावामधली मोठीची गोष्ट सांगतो तुम्हाला. एक आई म्हणणारी, ऐका ऐका, सुंदर कुटुंब, पती पत्नी, ऐका, घरामध्ये बिना लग्नाची एक ननंद, असं सुंदरसं कुटुंब होतं. पण पती मात्र काही कामानिमित्त बाहेर गेले. आणि काय सांगावं, प्रसूतीची वेळ आलेली होती. घरामध्ये कोणी नसताना प्रसूतीची वेळ आली. दवाखान्यामध्ये न्यायला कोणी नाही. अशा वेळेमध्ये झालं काय महाराज? ऐका, आता तर थांबता येणार नाही म्हणून घरामध्ये असणारी लहान धाकटी जी ननंद आहे त्या ननंदेला आवाज दिला, ताई ऐका ना, तुम्ही एक करा ना, पटकन जाऊन वैद्याला बोलवून घ्या आणि वैद्याला बोलून आणा, म्हणजे आपल्याला प्रसूतीसाठी त्रास होणार नाही. ऐका ऐका, घाबरलेली ती जी लहानशी ननंद आहे पुन्हा पळत 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 कुठे गेली? वैद्याकडे गेली. आता ज्या वैद्याकडे गेली तो वैद्य प्रसूतीचा काळ पंचांगणात बघून प्रसूतीला जाणारा होता. पंचांगणामध्ये बघून प्रसूतीचा काळ किंवा प्रसूती कशी होणार आहे, कोणत्या वेळेमध्ये प्रसूती झाली पाहिजे हा सांगणारा तो वैद्य. वैद्याने बरोबर मात्र आता पुढे काय केलं, पुढे नंतर ना जे पंचांगण घेतलं, पंचांगण घेऊन बघितलं, पटकन तोंडाला हात लावला, डोक्याला हात लावला, घामाने अंग भिजायला लागलं. काही नाही म्हणे ताई, काय का मला आता यायला काय, मी 1 मिनिटामध्ये लगेच तिकडे येणार आहे, पण ऐक, तुझ्या वहिनीला मुलगा होणार आहे. पूर्वीचं पंचांगण, तुझ्या वहिनीला मुलगा होणार आहे, पण ज्या वेळेमध्ये मुलगा होणार आहे या वेळेमध्ये तो मुलगा घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य घेऊन येणार आहे. 18 विश्व दारिद्र्य घेऊन येणारे मुलगा. ऐका, तुमच्या भावावरती वाईट वेळ येणार आहे हे ताईला कळालं. ती ताई म्हणणारी आता मात्र कासावीस गेली, वहिनीपाशी जाऊन उभे राहिली, वहिनी ऐका, तुम्हाला मुलगा होणार आहे आणि तुम्हाला मुलगा होणार आहे, पण जो या वेळेमध्ये या नक्षत्रामध्ये जन्माला येणार आहे, ऐका, या वेळेमध्ये जन्माला येणारा तुमचा मुलगा 18 विश्व दारिद्र्य घेऊन जन्माला येणार. आता आईचा जीव मात्र कासावीस आणि घालमेल झाली. माझा मुलगा येणार आहे पण 18 विश्व दारिद्र्य घेऊन येणार आहे, हा जमणार नाही. तेवढ्यातच वैद्यबुवा दरवाज्यामध्ये प्रसूती करण्याकरता आले. आल्याबरोबर सांगतात, ताई अशाने असं 2 शब्द बोलणे झाले. त्या आईनं त्या वैद्यापुढे हात जोडले, बाबा तुमच्या लेकीसारखी माझी एक प्रार्थना आहे, मी विनंती करते, तुम्ही जसं सांगितलं की या 6 तासाच्या कालावधीमध्ये जे बाळ जन्माला येईल ते 18 विश्व दारिद्र्य घेऊन जन्माला येईल, तर माझं मूल या 6 तासात जन्माला यायला नाही,
या 6 तासात जन्माला नाहीच आलं पाहिजे. अगं ताई कसं शक्य आहे शक्य. मी प्रार्थना करते बाबा, फक्त एक करा. हा ही घ्या ना दोरी, माझे दोन्ही पाय घट्ट बांधा. माझे हे दोन्ही पाय घट्ट बांधा. आणि बाबा मी तुम्हाला प्रार्थना करते, एक करा ना. मला फक्त मी या भिंतीच्या कडेला डोक्यावरती उभा राहते, माझे फक्त पाय सरळ करा. 6 तास फक्त लक्ष. ऐका, पाय बांधले, प्रार्थनेला मान दिला आणि ती आई त्या ठिकाणी डोक्यावरती 6 तास उभी राहिली. आणि 6 तासानंतर त्या मुलाची प्रस्तुती झाली. त्या मुलाचं नाव राजा अकबर. ऐका, 6 तास म्हणजे आपल्या मुलाबद्दल जिच्या मनामध्ये सतत चित्तामध्ये अंतकरणामध्ये काळजी असते ना, घालमेल आणि पवित्रता महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं याकरता अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त आईच्या अंतकरणामध्ये काय असते? अभंगाचं प्रथम चरण. मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची आगीते, मातेची आगीते, मातेची आगीते, मातेची आगीते. ओ मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची अजिती, मातेची अजिती. मातेची आगीते, मातेची आगीते, मातेची आगीते, मातेची आगीते. अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, व्याप्ती. अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती. देहवी रे आपुला, देहवी रे आपुला, पूजा, मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. ऐका, बाळकाबद्दलचा मनामधला विचार 6 तास प्रसूती थांबवली. तिला म्हणायचं आई. ही गोष्ट सोपी नाही महाराज. ह्या मातृत्वाला वंदन आहे. ऐका, आपला मुलगा स्वराज्य स्थापन करावा ही आस आईच्या मनामध्ये. पण ऐका, तो मुलगा तसा घडावा म्हणून ऐका, जोपर्यंत पोटामध्ये आहे तोपर्यंत त्याच्यावर संस्कार चालू करणारी आई मात्र जिजाऊ आहे. हे संस्कार अगोदर व्हायला हवेत बरं का. हे संस्कार नंतर नाही. ज्या वेळेस बाळ गर्भामध्ये त्यावेळेस ते संस्कार चालू करणारी आई. आणि व्याप्ती झाल्यानंतर त्या आईच्या अंतकरणामध्ये ऐका, रानचं पाखरू जरी असलं ना तर कुठं जाईल, कशात जाईल, 4 दाणे मुखामध्ये घेते ती आई. आणि आपल्या घरट्यामधल्या पिल्लांना ऐका, कितीही अडचणी येऊ द्या तरी त्या पिल्लांच्या मुखामध्ये नेऊन द्यायचं काम ते. काही अडचणीत घाण, मी तर म्हणतोय पक्ष्यांना अडचणी थोड्या नाही. आज ते जरी घायाळ झाली तरी ती पक्षींनी पिलांच्या मुखामध्ये मायामध्ये रहलले लागे कळस फुटाया, मायामध्ये रहलले लागे कळस फुटाया. आज घायल पक्षी गेला बेवाया, आज घायाळ पक्षी गेला बेवाया. असे घायाळ पक्षी झाले तेराया बगे, असे घायाळ पक्षी झाले तेराया बगे. तिन बांधल घरट दिला विसा बाणी वारा, तिन बांधल घरट दिला विसा बाणी वारा. येवणिया पंखा खाली भरविला मोती तारा, येवणिया पंखा खाली भरविला मोती तारा. दूर बुडाली पाखर,
पिल्ल त्या घरट्यांच्या पिल्लामध्ये मुखामध्ये टाळ वाजवत राहाव. बरं का ऐका, तिच्या मुखामध्ये दाना नेऊन देणारी ती आईचं महत्त्व आपण विसरलो. दादा ऐका ना, आई जोपर्यंत घरामध्ये आहे ना, आई जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काय आहे माहिती का, पावित्र्य आहे. आपल्या घरामध्ये आपल्यासाठी प्रेम आहे. जोपर्यंत माहेरामध्ये आई आहे तोपर्यंत त्या ताईला त्या घरामध्ये जावंसं वाटतं. महाराज आज बघा ना, विचार करा, आज विचार करा ना, टाळ वाजवा, टाळ टाळ. आहा ऐका ऐका ऐक आई, ऐक ना ग, आज आले ग तुझ्या करिता. ऐक, रोज मात्र तुझ्या करता या जीवनामध्ये येत असताना, या घरामध्ये येत असताना, ऐक, एकुलता एक दादा आहे. आल्यावरती मला अजूनही बघा, तू गेली तरी मला साडी करतोय बर का, भाऊजीला साडीही केली. ऐक, आल्यानंतर तू मला जीव लावतोय बर का आई. आई तो खरंच माझ्यावरती खूप प्रेम करतो ग आई, त्याने काहीच कमी केलं नाही. पण ऐक ना ग आई, या घरामध्ये उमऱ्यावरती पाय ठेवताना, ज्यावेळेस पाय ठेवताना तुझी आठवण येते ग. जशी लांब दारामध्ये पाय ठेवणार तोवरच तू धावत धावत यायची ग आई. आणि धावत येत असताना आई, आमच्यावरतून तुकडा टाकणारी ग आई तू आता मात्र माझ्यापासून का टाळ 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 टाळ. आई असं का केलं ग आई? आई ये ना तू माझ्यासाठी धावून ये ना ग आई. कुठे गेली माझी आई? आई तुला शोधून तू सापडत नाही ग आई मला. ये ना माझ्याकरिता ये ग आई. ये ना माझे आई, 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 ये ना माझे आई. चुकलं तुझ्या बाराई, आई, आई, आई ग आई. ये ना माझे आई, ये ना माझे आई, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई. आई ऐक ना, ये ग तू माझ्यासाठी धावून आज ऐक दारामध्ये येणारी आई. कोणत्या गोष्टीची कमी नाही मला. घरामध्ये आल्यानंतर तर भावाने नाही ती हौस पुरवली ग. पण आई ऐक ना, घरामध्ये पाऊल ठेवल्याबरोबर ऐक, तुझी बसण्याची जागा मला दिसते ग. आणि त्या जागेवरून तुम्हाला हाक मारते ग आई, पण तू तिथं दिसत नाही ग आई. आई आई पिशव्या भरून भाऊ देतो ग, पण तू टाकलेली ती 4 टमाटी 4 बटाटी आई मला त्या पिशवीमध्ये दिसत नाहीत ग आई. आई काय करू सांग ना ग आई, माझ्याकरता धाव घे ग आई. मला आठवतं आम्ही उन्हामध्ये खेळत असायचो, आम्ही उन्हामध्ये खेळत असायचो ग. आणि आई उन्हामध्ये खेळत असताना तू आम्हाला लांबूनच आवाज द्यायची, ए कार्ट्या, अरे आई उन्हामध्ये मरू नको तू, सावलीत येऊन मर म्हणणारे. अगं आई हे म्हणण्याकरता तरी तू ये ना माझ्यासाठी आई, ये ना माझ्यासाठी. किती का माझा हाल झालं सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला आई, सांगू मी कुणाला, सांगू मी हाल झालं सांगू मी कुणाला. चालव मी उन्हाला आई, चालव मी कुणाला, माझं नाला सगळं कुठे निघून गेली आई ग, आई ग. ये ना माझे आई, ये ना माझे आई, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई. ये ना माझे आई ये माझ्याकरिता आई, तुझं जीवन ऐक ना ग. किती हाका मारल्या तरी फोटो मध्ये दिसणारी आई, पुन्हा आता किती आवाज दिला तरी आम्हाला होऊ देत नाही आई. अगं या पाखरांकरता तुला यावं लागेल, कितीतरी कष्ट केलं, आता प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक जागेमध्ये तू दिसते. अगं ऐक ऐक, त्या वासरामध्ये तू सुद्धा मला दिसते आई, वासरामध्ये तू मला दिसते. हा अंबरून वासरले सटते जबाबाय, तवावली तिथावली दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जे होताना, दुष्काळात मायेचा माझ्या वाटला होता पाना. आया बाया सांगत होत्या होतो जे होताना, दुष्काळात मायेचा माझ्या वाटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मध्ये बागेत जाय, तवा म्हणजे तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. त्या पिठामध्ये
आम्हाला पाजला आई त्या पिठामध्ये तू आम्हाला दिसतेस आई, त्या पिठामध्ये तू आम्हाला दिसतेस आई. जीवन आमचं सुदृढ व्हावं, बाप तुला मारायचा आई, कष्ट करायचे रानामध्ये लाकडं याचायला गेली तर तुझ्या पायामध्ये वाहन नसायची आई, तरी तुझ्या त्या काट्या कुट्यालाही पाय मानत नसायचे ग आई. दारू पिऊन बाप मारे रे आम्हाला. बस झालं शिक्षणाचं घेऊ द्या फिरून. कसायाच्या लावणीला बनली तवा मले तिच्यामध्ये दिसली माझी माया, दिसली माझी माया, दिसली माझी माया. हंबरून वासराने चटतीचा बघाय, हंबरून वासराने चटतीचा बघाय. तवा मले तिच्यामध्ये दिसली माझी माया, दिसली माझी माया, दिसली माझी माया. त्या वस्त्रामध्ये दिसणारी आई आता मात्र आम्हाला डोळ्यानं दिसणार नाही. अंतकरण गदगद होतं ग आई तुला हाक मारतानी. प्रत्येक क्षणाक्षणाला तुझी आठवण येत असते ग आई. खरं सांगू, मातृत्वाचा जागर आणि आईची महिमा जर गायला गेलं तर खरं गाईल तेवढं कमी आहे. अहो ऐका, मुलांचं चांगलं व्हावं. मी म्हणतो तुमच्या आमच्यातला महिमा सांगण्यापेक्षा माझ्या ज्ञानोबरायांचा महिमा सांगू का? माझ्या ज्ञानोबरायांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांचं जीवन सुखरूप व्हावं, आपली मुलं पुन्हा महाराज शिवरंजनी स्वर्ध्या ऐका ऐका, आपल्या मुलांचं जीवन चांगलं व्हावं म्हणून ऐका, हा नदीच्या पात्रामध्ये देह त्यागाचा ज्यांनी निश्चय केला, मला सांगा ती आई आपण विसरून जमेल का? आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, आपल्या मुलांचं बरं व्हावं याकरिता ऐका ऐका, माझ्या ज्ञानोपरायांच्या आई वडिलांनी देह त्याग घेतला. ऐका, ती आई आपल्याला मागे ठेवून जमणार नाही, तो बाप आपल्याला मागे ठेवून जमणार नाही. ऐका महाराज, जीवनामधून एकदा का आई निघून गेली ना, विचारून पहा माझ्या ज्ञानोबरायांना किती हाल झालेत. माझ्या ज्ञानोबरायांचे नदीच्या पात्रावर तर जावं तर हिनवल्याला जायचं. संन्यासाच्या कार्ट्यांनो आला का इथं? अरे बिना आई बापाची लेकर तुम्ही ज्यावेळेस या जीवनातून तुमच्या सुखाकरिता आम्हाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भेटलेली आहे, आम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागणार आहे. ऐका, मुलांचं चांगलं व्हावं, दोनही दाम्पत्यांनी ऐका देह त्याग घेतला. हे शक्य आहे का? कारण का माहितीये का, त्या मातेच्या चित्तामध्ये काय पाहिजे का? फक्त मुलांची व्याप्ती आहे, मुलांचं सुख आहे, याच्या व्यतिरिक्त अजिबात आई काहीच नाही. महाराज, रायगडाच्या पायथ्याशी पाचाड म्हणून गाव आहे बरं का, आणि या पाचाड या गावामध्ये ऐका, त्या पायथ्याशी एक गवळण आहे. गवळणीचं तहानस लेकरू येत आई, लहानस ते उदरनिर्वाह करता गायांचं दूध काढायचं आणि रायगडावरती जाऊन ते विकायचं, त्यातून आलेल्या पैशातून उदरनिर्वाह चालवायचा. संध्याकाळी 6च्या अगोदर गड उतार व्हायला लागायचं. जर 6च्या अगोदर गड उतार नाही झालं ना, तर मग काय केलं जायचं, गड एकदा दरवाजे महाद्वार बंद केले तर पुन्हा खालीही कोणी नाही आणि पुन्हा वरही. आज नियमाप्रमाणे नीतीप्रमाणे ती आई दूध काढलं, मुलाला पाळण्यामध्ये झोपवलं आणि ती आई रायगडावरती गेली दूध विकण्याकरता. आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस, पण काय झालं, त्या कोजागिरी पौर्णिमेच्या याच्यामध्ये थोडस दुर्लक्ष झालं, दूध विकण्यास वेळ लागला, महादरवाजा बंद झालेलं कळालं. आता मात्र ती व्याकुळ झालेली आई धावायला लागली, बघायला लागली, महाद्वारापर्यंत गेले. ऐका ना सरदार, ऐका ना, तुम्ही दरवाजा उघडा ना, माझं लेकरू हो खाली एकटच आहे व पाळण्यात टाकून आलोय गो, मला खाली जाऊ द्या ना महाराज. नाही, ऐका, राजांचा आदेश आहे, 6च्या नंतर न दरवाजा उघडलाही जाणार नाही, कोणी गडाच्या बाहेरही जाणार नाही, कोणी गडाच्या आतमध्येही येणार. पण मात्र आज मात्र व्याकुळ झालेली आई आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, कानावरती तिच्या फक्त एकच आहे की माझं मूल उठलं असेल आणि मोठ्याने रडत असेल, त्या लेकराला कोण बघणार, त्या लेकरापाशी कोणीच नसणार आहे, पाळण्यातनं पडल लागल, भुकेने व्याकुळ झालेला असेल, मला जायलाच लागल, मी नाही गेली तर माझ्या लेकराचं काय होईल. ऐका ऐका, त्या आईनं विचार केला नाही, ज्या पायण्याने ज्या दरवाजानं बाहेर जायचं होतं ना, तिथून न जाता ती माता ऐका, हिरा नावाची ती गवळण, ऐका ऐका, जिथून दिवसाही उतरणं शक्य नाही, त्या बुरुजावरून ती
हिरा नावाची गवळण रातची सर दोपट्टीतून खाली उतरायला लागली. उतरत असताना महाराज ऐका तिच्या अंगाला किती लागलं असेल. जिथून दिवसाही कोणी चढू शकत नाही, दिवसाही कोणी उतरू शकत नाही, अशा ठिकाणावरून ती हिरा नावाची गवळण म्हणजे ती आई उतरतीये बर का. खरं सांगू महाराज, ती आई आज खाली उतरत असताना कितीतरी लागलं, काही झालं ऐका. व्याकुळ अवस्थेमध्ये तो बुरुज उतरून खाली गेली आणि पटकन गेली आणि आपल्या लेकराला कवळीत घेतलं. जसं जवळ घेतलं तसं सगळा विसर पडला. अभंगाचं दुसरं चरण. जवळ घेता जवळ घेता देह विसरे आपला. देह विसारे आपुला, देह विसारे आपुला, देह विसारे आपुला, देह विसारे जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला, जवळी घेता शिन गेला. देह विसारे आपुला, देह विसारे आपुला, देह विसारे आपुला, देह विसरे आपुला जवळी घेता. ऐका ना, त्या गडउतार होत असताना किती लागलं होतं अंगाला, किती जखमा झालेल्या होत्या, पण आली जसं लेकराला जवळ घेतलं तसा सगळ्या गोष्टीचा विसर दावी प्रेम बाते दावी प्रेम बाते दावी प्रेम बाते दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढली. एकदा का प्रेमाने त्या लेकराला जवळ केले की सगळं काही विसरून जाणारी, प्रेमानं ती जवळ करणारी आई. बस तिच्या मातृत्वाला आपण सर्वांनी प्रणाम केला पाहिजे. महाराज रोज उठला देवाच्या पाया पडता मान्य, रोज उठता संतांच्या पाया पडता मान्य, रोज उठता प्रत्येक देवाचा देवळाचा पायथा तुम्ही जे जाऊता, पण महाराज घरात देवाने हा आपल्याकरिता जे जागृत देवस्थान, मातृदेव भव पितृदेव भव, मला खरं प्रामाणिक सांगायचं, उठलो आणि आम्ही आईच्या पाया पडलो असं कधी झालंय का? नाही होत महाराज. शुभ कार्याला तेवढं ध्यानात येतं तेवढं पाया पडतो, पण रोज जसं देवाच्या पाया पडून घराच्या बाहेर निघता तसं रोज घराच्या बाहेर आईच्या पाया पडून निघला ना, मी सांगतो, मी लिहून देतो तुमच्या जेवणात अडचणीच नाही.
काहीच नाही. अहो तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, केली आई बापाची सेवा, झाले सारे पाप नष्ट. काय केलं? देवाला आंघोळ घालत होता का? देवाचे पाय दाबत होता का? देवाला काय आणखीन केलं का वेगळं? काय नाही केलं. फक्त आई वडिलांची सेवा करत होता. आई वडिलांचं ऐका ऐका भक्ती करत होता. आई वडिलांची केलेली भक्ती कोणी पाहिली? पांडुरंग परमात्म्याने पाहिले. आणि तो पांडुरंग परमात्मा माझा कृष्ण परमात्मा माझ्या पुंडलिक रायाच्या दारामध्ये येऊन उभा आहे. अरे ये माझ्याकरिता माझ्या स्वागताची तयारी करे. आई वडील झोपलेत, मी उठत ही घे वीट. पंढरीला जाई कोणी काशीला जाई, पंढरीला जाई कोणी काशीला जाई. चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई, चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई, चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई. पंढरीला जाई कोणी काशीला जाई, पंढरीला जाई कोणी काशीला जाई. चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई, चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई, चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई. आपल्या घरामध्ये आई आहे, आपल्या घरामध्ये सगळं दैवत आहे. मग काही कोणी पंढरीला जाई कोणी काशीला. ऐका ऐका याच्यात पण खरं सांगू महाराज, माय बाप केवळ काशी तेने न जावे. ज्याच्याकडे आई वडील आहेत त्यांनी कुठंच जायची गरज नाही. आई वडिलांची निश्चिंतपणे चांगली सेवा करा. आणि हीच सेवा तुम्हाला सांगतो, जशी आईची करता हीच सेवा तशी संतांची करा. संतांची सेवा केली ऐका, लढीवाळपणे त्यांच्या जवळ गेलं की महाराज सांगतात काय होईल आपल्या जीवनाचं साक्षर होईल. अभंगाचं 4थं चरण. तुका संता पुढे, तुका संता पुढे, तुका संता पुढे, तुका संता पुढे, तुका संग पुढे, तुका संग पुढे, तुका संग पुढे, तुका संग पुढे. पायी झोंबे लाड गोडे, पायी झोंबे लाड गोडे, देह
रे आपुला जवळी घेता शिण गेला. शांतता थोड्या वेळ. आता महत्वाची गोष्ट सगळ्यात शेवटचा आणि 1 मिनिट फक्त. ज्या कार्याकरता आपण सर्व इथं जमलेलो आहोत ते प्रामाणिकपणे करायचं. आईला अखेरची श्रद्धांजली अर्पण करायची. आई आपल्यातून आता मी म्हणतो अलगदपणे सहजच पुढच्या अवतारामध्ये जाणार आहेत. याकरता सर्वांनी गोड प्रार्थना करायची. आपले हात जोडायचे गोडपणे. प्रत्येकाने हात जोडायचा ज्या कामाकरता आपण इथं आलेलो. आता बाकीचं झालं, बुवा वराडला थोड्या वेळाने निघून जाईल. आता जे महत्वाचं काम आहे ते करायचं. सगळ्यांनी हात जोडा, जोडा जोडा हात जोडा सर्वांनी आणि प्रार्थना करा देवाकडे. हे पांडुरंग परमात्म्या, देवा आमच्या जीवनामध्ये आम्ही किती चांगलं कर्म केलं, किती पुण्य केलं माहित नाही रे देवा, पण एक कर देवा, आज या मातेला तुझ्या चरणावरती जागा मिळून द्यावी याकरिता आमच्याकडून एक श्रद्धांजली आणि एक प्रार्थना स्वीकार कर देवा. आणि या जीवात्म्याला या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त कर देवा. हीच आमची या जीवात्म्यासाठी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली